तुम्ही जर इतर राज्यातले लोक आमच्याकडे येता पोटा पाण्यासाठी, मग आमचं असं म्हणणं आहे की मग तुम्ही आमची मराठीच भाषा का नाही तुम्ही त्यांच्या राज्यामध्ये लागू करत? त्रिभाषा सूत्र आहे ना तुमचं, का नाही करत ते? मग ते करायला पाहिजे ना तुम्ही आमच्यावर लादू नका. मराठी माणसाच्या जीवावर निर्माण झालेल्या पक्षांना आपल्या अस्तित्वाची ही जाणीव झाली आणि त्यातून मग हे एकत्रीकरण होत आहे. हा जो युक्तिवाद केला जातो त्याकडे ते बिलकुल चुकीचा आहे. तो राज्य सरकार जबाबदार आहे. तुम्ही जर हिंदीची शक्ती आणलीच नसती, अनिवार्य करण्याचा प्रयत्नच केला नसता, जे गरज नसताना तुम्ही आणलेली आहात, त्यामुळे विषय आला ना. तो जर तुम्ही आणलाच नसतात, मग जबाबदार तुम्ही आहात का आम्ही आहोत? जबाबदार कोण? राज्य सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारने याचा विचार केला पाहिजे. इतर भाषेमध्ये म्हणजे आता बघा सगळीकडे ते व्हायरल पण होतं आहे की इतर भाषेतली राज्यातली लोक महाराष्ट्रामध्ये पोटा पाण्यासाठी येतात, काय प्रॉब्लेम नाही, येतात. मग ते इकडे आल्यानंतर त्यांना मराठी ही शिकायला पाहिजेत, बोलायला पाहिजेत. तुम्ही जर इतर राज्यातले लोक आमच्याकडे येता पोटा पाण्यासाठी, मग आमचं असं म्हणणं आहे की मग तुम्ही आमची मराठीच भाषा का नाही तुम्ही त्यांच्या राज्यामध्ये लागू करत? त्रिभाषा सूत्र आहे ना तुमचं, का नाही करत ते? मग ते करायला पाहिजे ना तुम्ही आमच्यावर लादू नका.